नमस्कार. EPFO पोर्टलमध्ये नॉमिनी डिटेल्स कसे ॲड करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. EPFOच्या वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावरती क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवरती तुम्ही येऊ शकता. या ठिकाणी UN नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा कोड टाकून साइन इनवरती क्लिक करून घ्यायचं. मोबाईलला OTP येईल. OTP या ठिकाणी टाकून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी आपला पासवर्ड एक्सपायर झालेला आहे. आपल्याला नवीन पासवर्ड क्रिएट करावा लागेल, म्हणून इथे पहिल्यांदा ओल्ड पासवर्ड टाकावा लागेल आणि जो नवीन पासवर्ड आपल्याला ठेवायचा आहे तो खाली टाकावा लागेल 2 वेळा. आणि त्याच्यानंतर कन्सेंटवरती क्लिक करून गेट आधार OTP याच्यावरती क्लिक करायचं. मेसेज येईल तो ओके करायचा. मोबाईलला आलेला OTP या ठिकाणी टाकून चेंज पासवर्डवरती क्लिक करून घ्यायचं. पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. क्लिक हिअर टू लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं. आपण परत लॉग इन पेजवरती जाऊ. या ठिकाणी परत एकदा UN नंबर, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून साइन इन करायचं. मोबाईलला OTP येईल तो या ठिकाणी टाकून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. आपलं अकाउंट या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आपल्याला मॅनेजवरती क्लिक करायचं आहे आणि ई नॉमिनेशन या ऑप्शनवरती येऊन क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फॅमिली डिक्लेरेशनच्या खाली विचारेल हॅविंग फॅमिली, तर आपल्याला यसवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला फॅमिलीचे डिटेल्स जे आहेत ते ॲड करायचे आहे. आपल्याला नॉमिनीचे डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. आधार नंबर, नाव, जन्मतारीख, जेंडर आणि रिलेशन तुमच्याशी काय आहे हे टाकून ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. मेंबरचा आणि नॉमिनीचा ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज मेंबरवरती क्लिक करायचं आहे. एक नॉमिनीचा फोटो अपलोड करायचा आहे. मी सर्व डिटेल्स भरलेले आहेत. कन्सेंटवरती जो बॉक्स आहे कन्सेंटचा त्याच्यावरती क्लिक करायचं आणि सेव्ह फॅमिली डिटेल्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही नॉमिनी डिटेल्स ॲड करू शकता. सेकंड नॉमिनी कोण असेल तर सेम प्रोसेस करून तुम्ही सेकंड नॉमिनी या ठिकाणी ॲड करू शकता. मी या ठिकाणी परत सिलेक्टवरती क्लिक करतो. नंतर आहे टोटल अमाऊंट ऑफ शेअर 100 आहे. 100 ठेवायचं आहे मला, म्हणून मी 100 ठेवतो आणि सेव्ह EPF ई नॉमिनेशन याच्यावरती क्लिक करतो. या ठिकाणी EPF डिटेल सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला साइन करून घ्यावं लागेल. एडिट करायचं असेल तर एडिटवरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. मी भरलेली माहिती ही पूर्ण बरोबर आहे, त्याच्यामुळं मी साइनवरती क्लिक करून घेतो. या ठिकाणी बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. आधार नंबर मेंबरचा टाकायचा, ज्याच्या नावाचं हे PF अकाउंट आहे तो साइन करणार आहे, त्याच्यामुळं त्याचा आधार नंबर या ठिकाणी येईल. मी आधार नंबर टाकतो आणि OTP वरती क्लिक करतो. जो मोबाईलला आलेला OTP आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आणि खाली OTP पडताळणी करा याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला हवे तर तुम्ही लँग्वेजवरून चेंज करू शकता. मी आता ही मराठी ठेवलेली आहे. या ठिकाणी OTP व्हेरीफाईड झालेला आहे. PDF साइन सक्सेसफुलीचा मेसेज या ठिकाणी आलेला आहे.
या ठिकाणी होमवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला स्टेटस शो करेल नॉमिनेशन सक्सेसफुल आणि पुढे ई नॉमिनेशन डिटेलच्या खाली PDF आहे. ती PDF वरती क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. पुढे ई नॉमिनेशनचं डेट आणि टाईम आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.